अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं राष्ट्रीय अधिवेशन यावर्षी दिल्ली इथे पार पडलं. या राष्ट्रीय अधिवेशन हे झालं इंद्रप्रस्थ नगरमध्ये DDA बुराडी ग्राउंडवर. 7, 8, 9, 10 डिसेंबर या तारखेला हे राष्ट्रीय अधिवेशन आपलं दिल्ली इथे पार पडलं. साधारण सुमारे 10,000 विद्यार्थी संख्या या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये आली होती. आणि या राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन जे होतं ते आपले केंद्रीय गृहमंत्री जे आहेत अमित शहा हे या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटनाला आले होते. उद्घाटन झालं 8 तारखेला राष्ट्रीय अधिवेशनाचं. आणि विविध भारताभरामध्ये पूर्ण अरुणाचल असेल, आसाम असेल, नॉर्थ ईस्टचे जे राज्य आहेत, केरळ, कर्नाटक, त्यानंतर आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, नॉर्थचे असतील, काश्मीर असेल, असं अख्ख्या भारताभरातनं आपले जे प्रतिनिधी आहेत, देशभरातले 10,000 प्रतिनिधी हे राष्ट्रीय अधिवेशनासाठी आले होते. एक लघु भारतचं जे म्हणतो दर्शन अगर आपल्याला कुठे करायचं असेल तर हा राष्ट्रीय अधिवेशन असा एक ठिकाण आहे की जिथे एक लघु भारतचं दर्शन आपल्याला होतं. विविध विद्यार्थी येतात, विविध क्षेत्रातले विद्यार्थी येतात. एखादी कोई फक्त ब्रांच नसते की कॉमर्सचे विद्यार्थी आहेत, आर्ट्सचे विद्यार्थी आहेत, सगळ्या फॅकल्टीजचे विद्यार्थी असतात. नॅशनल इन्स्टिट्यूट्स असतील, IIT, IIM, NIT असेल, एम्स असेल, असे नॅशनल इन्स्टिट्यूट्सले विद्यार्थी आपल्याकडे येत असतात. यामध्ये यावर्षी विद्यार्थी परिषद जेव्हा म्हणते की जगातली सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे, तर ती यासाठी म्हणते की आपली जगात सगळ्यात जास्त सदस्यता ही विद्यार्थी परिषदेची आहे. आणि यावर्षी विद्यार्थी परिषदेने साधारणतः 50,65,000 सदस्यता ही देशभरामध्ये केली आहे. ही जी सदस्यता झाली त्यामध्ये सगळ्या जगात सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना अगर म्हणजे बघायला गेलं तर कशाने मोजतो आपण की त्यांची स्टुडंट पॉवर किती आहे, स्टुडंट स्ट्रेंथ किती आहे, तर ती विद्यार्थी परिषदेने यावर्षी 50,65,000 सदस्यता करून एक मोठा इतिहास रचलेला आहे. आणि 2024 साठी मोठा टार्गेट आपण घेतलेला आहे की 1 करोड सदस्यता देशभरामध्ये आपण विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून करणार आहोत. आणि हे अभियान आपण चालवणार आहोत. फक्त देशभरातनं तर विद्यार्थी नाही तर बांगलादेश असेल, नेपाळ असेल, त्यानंतर असे सगळे इथलेही विद्यार्थी या आपल्या अधिवेशनामध्ये सहभागी झाले होते. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आहेत की जे आपलं आयाम चालतं वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर स्टुडंट्स अँड युथ, WOSI म्हणून आयाम चालतं. इथलेही विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते की जे बाहेरनं येऊन इथे शिकतात, तेही विद्यार्थी आपल्या या अधिवेशनामध्ये सहभागी होते. आपण दरवर्षी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून यशवंतराव केळकर युवा पुरस्कार देत असतो. तर त्याच्यामध्ये 1 लाख बक्षीस असते आणि जो विद्यार्थी एक युवा जो समाजामध्ये एक चांगला बदल आणतोय, शिक्षण क्षेत्रात असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, पर्यावरण असेल किंवा अन्य जे क्षेत्र आहेत सामाजिक क्षेत्र यामध्ये जे बदल आणतात, तर यावर्षी 3 लोकांना आपण हा राष्ट्रीय अधिवेशनामध्ये युवा पुरस्कार यशवंतराव केळकरांचा देण्यात आला. त्यामध्ये पहिले होते डॉक्टर वैभव भंडारी. डॉक्टर वैभव भंडारी हे राजस्थानचे आहेत, पाली जिल्हा. त्यांना आपण हा राष्ट्रीय अधिवेशनामध्ये युवा पुरस्कार मिळाला. त्यानंतर लहरीबाई या बिहारच्या आहेत, मूळ त्या मध्य प्रदेशच्या आहेत. त्यांना हा युवा पुरस्कार देण्यात आला दुसरा. त्यानंतर तिसरा युवा पुरस्कार होता डॉक्टर शरद विवेक सागर, ते आहेत बिहारचे. त्यांना हा तिसरा युवा पुरस्कार आपण या अधिवेशनामध्ये देण्यात आला. हा युवा पुरस्कार जो देण्यात आला हा आपल्या सर्वांना माहित असेल की चीफ एडिटर ऑफ इंडिया TV जे आहेत रजत शर्मा हे त्या कार्यक्रमाला होते आणि त्यांच्या माध्यमातून या तिघांना आपण यशवंतराव केळकर युवा पुरस्कार आपण त्यांना दिला. त्यामध्ये विद्यार्थी परिषदेने आता वेगवेगळे अभियान सुरू केलेले आहेत. एक आत्ता अभियान आपण सुरू केलं आहे की परिसर चलो अभियान. आपल्याला माहिती आहे की कोविड नंतर विद्यार्थी परिषदेमध्ये आपण बघतोय, कॉलेजेसमध्ये जे आपण बघतोय साधारणतः की विद्यार्थ्यांची येण्याची संख्या ही कमी झालेली आहे. विद्यार्थी खूप कमी येत आहेत. वेगवेगळ्या जॉब्स असेल, एम्प्लॉयमेंट इश्यूज आहेत त्यांना, तर ते त्याच्यासाठी धावत आहेत. कॉलेजमध्ये येत नाही, प्रेझेंटी खूप कमी आहे, तर ती वाढावी ह्यासाठी आपण जानेवारीपासून परिसर चलो अभियान हा आपण राबवणार आहोत. या अभियानामध्ये विद्यार्थी परिषद देशभरातले जेवढे कॅम्पसेस आहेत त्या कॅम्पसेसवर जाणार. त्या कॅम्पसेसवर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये आपण इन्व्हॉल्व्ह करणार की जेणेकरून जे विद्यार्थी आहेत ते जास्तीत जास्त कॉलेजेसमध्ये येतील, कॉलेजेसमध्ये इंटरॅक्ट करतील आणि त्यांचा येण्याचा जो प्रमाण आहे तो वाढेल. असं आपण आता ते सुरू करतोय. सर्वांना माहितीच आहे की 22 जानेवारीला श्रीराम जन्मभूमीचा आपला प्राण प्रतिष्ठानाचा मोठा उत्सव होणार आहे. तर विद्यार्थी परिषदेने पण एक मोठा ध्येय घेतलंय की देशभरामध्ये जेवढे कॅम्पसेस आहेत, सामाजिक ठिकाणं आहेत, पब्लिक प्लेसेस आहेत, तिकडे दीपोत्सव म्हणून आपण अभियान सुरू करणार आहे. प्राण प्रतिष्ठानाच्या दिवशी आपण देशभरामध्ये जेवढे ठिकाण असतील, कॅम्पसेस आहेत, तिथे दीपोत्सव अभियान आपण सुरू करणार. विद्यार्थ्यांना त्यामध्ये एंगेज करणार, त्या अभियानामध्ये त्याची माहिती देणार. आणि एक गर्वाचा विषय आहे, जो विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न होता देशभरामध्ये की रामलला कब आएंगे,
तर रामललांचं प्राणप्रतिष्ठान हे 22 जानेवारीला होतं आणि ते आपण विद्यार्थी परिषद अख्ख्या जोशाने पूर्ण देशभरामध्ये राबवणार आहोत. वर्षी 2 विषयांवर प्रमुखपणे काम करतो. एक तर शिक्षण क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थी परिषद नेहमी तत्पर असतेच, पण यावर्षी आपण पर्यावरणाला घेऊन पण आपण विद्यार्थी परिषद कॅम्पसेसवर ऍक्टिव्हिटीज चालवणार आहे. त्यामध्ये आपण आता बघितलं असेल की गेल्या काही महिन्यांमध्ये शिक्षण क्षेत्रातले काही अडचणी असतील किंवा विद्यार्थ्यांच्या एम्प्लॉयमेंटच्या इश्यूज असतील, ओडिसा असेल, राजस्थान असेल, छत्तीसगड आहे, मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे, अशा राज्यांमध्ये विद्यार्थी परिषदेने तीव्र मोठ्या आंदोलनं केली. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे जे प्रश्न होते ते सोडवण्यात आले. रीट सारखा घोटाळा जो राजस्थानच्या राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की झाला, त्या विषयावर विद्यार्थी परिषद रस्त्यावर उतरून त्या विषयामध्ये आंदोलन केलं विद्यार्थी परिषदेने. ओडिसासारख्या राज्यामध्ये विद्यार्थ्यांचे नोकरींचे खूप हाल होते, एम्प्लॉयमेंट इश्यूज होते, त्या विषयावर विद्यार्थी परिषदेने मोठं तीव्र आंदोलन केलं आणि त्या विषयाला न्याय देण्याचा अधिवेशनामध्ये विद्यार्थी परिषदेने पारित केले. या 6 प्रस्तावांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थी परिषदांनी लक्ष घातलं. त्यामधलं असेल की हेल्दी लाईफस्टाईल. आज आपण बघतोय की विद्यार्थी जे आहेत कॉलेजेसमध्ये येतात, वेगवेगळ्या लाईफस्टाईल त्यांच्या खूप बिघडलेल्या आहेत. वेळेत झोपणं नसतं, स्क्रीन टायमिंग वाढलेला आहे विद्यार्थ्यांचा फोनचा, तो कसा कमी करता येईल आणि हेल्दी लाईफस्टाईल कशी प्रमोट करता येईल या विषयावर विद्यार्थी परिषदेने एक प्रस्ताव पारित केला. त्यानंतर पर्यावरणा विषयामध्ये कसं डेव्हलपमेंट झाली पाहिजे, विद्यार्थी कसं या विषयामध्ये अजून इन्व्हॉल्व्ह होतील आणि व्हायब्रंट कॅम्पसेस आपण सुरू करू शकतो की ज्यामध्ये कॅम्पसेसमध्ये काही छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज आपण राबवू शकतो का. हे स्वच्छता अभियान असतील किंवा असे वेगवेगळे काही अभियान चालत असतात, पण विद्यार्थ्यांचा इन्व्हॉल्वमेंट खूप कमी असतो. किंवा आपण बघतो की G20चा आपला विषय होता की पर्यावरणाच्या विषयामध्ये आपण म्हणतो की कार्बन इमिशन आपण कमी करणार, 30% कमी करणार, 50% कमी करणार. आपण टार्गेट्स घेतले की 2030 पर्यंत आपण कमी करू, पण आता त्या विषयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये काही जागरूकता आहे तर काहीच नाही आहे. तर ती विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता व्हावी त्यासाठी विद्यार्थी परिषद या वर्षभरामध्ये येणाऱ्या वर्षभरामध्ये कॅम्पसेसवर छोटे छोटे डायलॉग्स असतील, डिस्कशन्स असतील, पॅनल डिस्कशन्स असतील, अशा विविध माध्यमातून त्यांच्यामध्ये चर्चा आपण चालवणार आहोत. क्वालिटी एज्युकेशनसाठी विद्यार्थी परिषद नेहमी लढत असते. तर यावर्षी 3रा प्रस्ताव जो होता तो क्वालिटी एज्युकेशनच्या विषयावर होता की क्वालिटी एज्युकेशन कशी वाढेल. विद्यार्थ्यांना आज फक्त आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आली, नवीन शिक्षण धोरण जे आलं, राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेमध्ये शिक्षण मिळेल असं तर नक्की जाहीर झालं, पण अजूनही राज्य सरकार कुठे काम करते आहे, तर त्या विषयावर काही झालं का, तर त्या विषयावर अजूनही काही क्लॅरिटी नाहीये. विद्यार्थ्यांमध्ये आजही कन्फ्युजन आहे की आम्हाला आमचं शिक्षण कसं मिळणार आहे, आमच्या मातृभाषेत कसं मिळेल. आज आपण बघतो की मेडिकल असेल, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आता बऱ्यापैकी मातृभाषेतलं शिक्षण सुरू झालेलं आहे. बऱ्याच राज्यांमध्ये काम झालेलं आहे. उत्तर प्रदेश सारखं राज्य आहेत, मध्य प्रदेश असेल, विविध राज्यांमध्ये मातृभाषेचं शिक्षण यावं यासाठी काम सुरू झालंय. इव्हन महाराष्ट्रामध्येही मराठीमध्ये शिक्षण व्हावं ह्याचंही काम सुरू झालंय, पण अजूनही त्याच्यावर अजून काम करण्याची गरज आहे. तर त्या विषयामध्ये विद्यार्थी परिषदेने प्रस्ताव आपण पारित केला. 58वा अधिवेशन विद्यार्थी परिषदेचा कोकण प्रांताचं अधिवेशन हे या राष्ट्रीय अधिवेशनामध्येच पारित झाला. या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये 58वा अधिवेशन जो कोकण प्रांताचा झाला, यामध्ये कोकण प्रांताचे जे नवीन पुनर्निर्वाचित अध्यक्ष आहेत ते आहेत प्राध्यापक श्रीकांत दुधगीकर, गोगटे कॉलेज मधले प्राध्यापक आहेत की त्यांचं पुनर्निर्वाचन झालं ऍज अ कोकण प्रांताचे अध्यक्ष म्हणून. आणि नवनिर्वाचित न्यूली इलेक्टेड आपला कोकण प्रांताचा प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई हा झाला. तो तसा प्रॉपर गोव्यातला आहे आणि इंजिनिअरिंग पर्यंत, पदवीपर्यंत त्याचं इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण झालंय. तो कोकण प्रांताचा आपला राष्ट्रीय हे असेल, प्रदेश मंत्री असेल अशी घोषणा या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये 58व्या कोकण प्रांत अधिवेशनात झाली. दुसरं प्रांताचं आपण ऍग्रिव्हिजनचं कन्व्हेन्शन हे जे आहे ते आपण दापोली येथे करणार आहोत. दापोली कृषी विद्यापीठ जे आहे, दापोली कोकण कृषी विद्यापीठ हे तिकडे होणार आहे. गेल्या वर्षी झालं होतं, त्याच्यामध्ये साधारणतः 200 विद्यार्थ्यांच्या वर त्यामध्ये सहभागिता होती. यावर्षी आपलं टार्गेट आहे की विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी घ्यावं आणि कृषी विषयामध्ये जागरूकता आणावी. कोकण नेहमी आपण बघतो की पर्यावरणाशी निगडीत राहिलेला आहे, पर्यावरणाशी नेहमी क्लोज राहिलेला आहे. तर त्या विषयावर अजून जागरूकता यावी विद्यार्थ्यांमध्ये, त्यांचे काय ओपिनियन्स आहेत. आपल्याला माहिती आहे बारसू सारखा जो प्रोजेक्ट नाणार रिफायनरीचा प्रोजेक्ट येतोय, तर त्या विषयामध्ये विविध चर्चा होते, पण अजून बरेच लोक विचारतात की विद्यार्थी परिषदेचा स्टँड काय आहे. तर विद्यार्थी परिषदेने त्याच्यावर कधी ठाम भूमिका घेतली नाही, कारण त्याचं असं होतं की ते विद्यार्थ्यांच्या डायरेक्ट निगडीत नाहीये किंवा शिक्षण क्षेत्राच्या काही डायरेक्ट निगडीत नाहीये. पण येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरही आम्ही नक्की स्टँड घेऊ, त्याच्यामध्ये काय विषय आहे तोही नक्की आम्ही विद्यार्थी परिषद मांडू. त्याच्यामध्ये हे येणारं जे आपलं आता ऍग्रिकल्चरचं कन्व्हेन्शन होणार आहे दापोलीमध्ये, त्या विषयामध्ये चर्चा होईल, विद्यार्थ्यांशी थोडं त्या विषयामध्ये डीप चर्चा होईल, काय त्यांचं मत आहे. त्यानंतर त्या बेसिसवर प्रांत आपली जी बैठक होईल येणाऱ्या काळामध्ये,
ती साधारणतः मार्चच्या महिन्यात होईल, त्यामध्ये तो विषय चालेल. त्यामध्ये काही अजून आउटपुट आलं तर त्या विषयावर विद्यार्थी परिषद नक्की स्टँड घेईल. साधारणतः आपलं राष्ट्रीय अमृत महोत्सवी अधिवेशन हे दिल्ली येथे पार पडलं आणि सगळ्यांना विद्यार्थी परिषदेच्या हा राष्ट्रीय अधिवेशन झाला. आपली शोभायात्रा झाली. साधारणतः 5 किलोमीटर एवढी विद्यार्थीची शोभायात्रा ही तयार झाली होती. देशभरातले विविध विद्यार्थी तिकडे आले होते. त्यांचा कल्चरल डायव्हर्सिटी जे म्हणतो की भारतामध्ये कल्चरल डायव्हर्सिटी आहे, तर त्यांच्या राज्यातले त्यांच्या लोकल ठिकाणातले ते वेशभूषा आहे ती त्यांनी घातली होती आणि शोभायात्रा काढली होती. दिल्लीचा जो बुराडी ग्राउंड आहे, डीडीए मैदान जो आहे, तिथून साधारणतः नॉर्थ ब्लॉक जो दिल्ली विद्यापीठातला नॉर्थ ब्लॉक आहे, तिथपर्यंत ही आपली शोभायात्रा झाली आणि त्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांच्या राज्यातलं जो वेशभूषा आहे त्याचं एक दर्शन घेतलं. सगळ्या ठिकाणी त्यांचं स्वागत झालं. तिथे त्यांना मतं मांडण्याचा एक आपण स्टेजचा कार्यक्रम आपण तिकडे केला की त्यांना विद्यार्थ्यांना मतं मांडण्याचा आपण ओपिनियन त्यांचं शेअर करण्याचा आपण एक स्टेज दिला होता. आणि अशा प्रकारे हे राष्ट्रीय अधिवेशन 7, 8, 9, 10 दिल्ली इथे संपन्न झालं. 10 तारखेला याचं समारोप सत्र झालं. त्याच्यामध्ये आपले राष्ट्रीय मंत्री जे आहेत, राष्ट्रीय महामंत्री आहेत याज्ञवल्क्य शुक्ल यांनी सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये जे होणारे बदल आहेत त्या विषयावर मोठा मुद्दा त्यांनी मांडला. आता देशभरामध्ये विद्यार्थी परिषद जे अभियान चालवणार आहे त्या विषयावर त्यांनी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं आणि काय आपण केलं पाहिजे वर्षभरामध्ये. 1 करोड सदस्यत्वाचं जे टार्गेट आहे ते कसं अचीव्ह करू शकतो, कॅम्पसेसवर व्हायब्रंट कॅम्पसेस कसे बनवू शकतो यावर मार्गदर्शन केलं आणि तिथे राष्ट्रीय अधिवेशन आपलं संपन्न झालं. म्हणजे जसं मी मगाशी म्हणालो की शिक्षण क्षेत्र, विद्यार्थी परिषद नेहमी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आलेली आहे आणि सामाजिक क्षेत्रात काम करत आली आहे. आता असा नक्की मुद्दा आहे की त्याच्यामध्ये काय आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे की तो पॉलिटिकल मुद्दा झाला बऱ्यापैकी. विद्यार्थी परिषदेने याच्यावर काही स्टँड अजून घेतला नाही. बराच वेळ आपल्याला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करण्यात आलं. काही लोकांच्या सामाजिक संघटना असतील किंवा काही राजकीय पक्ष असतील त्यांनी इन्व्हॉल्व्ह केले विद्यार्थी परिषदेला, पण आपल्या भूमिका अजून याच्यावर काही क्लिअर नाहीये. आणि स्टेटमेंट जेव्हा असेल तेव्हा आम्ही प्रेस नोट काढू, त्याच्यावर जाहीर प्रेस नोट काढून आम्ही आमचा जो मुद्दा आहे तो नक्की सांगू. आपण काय जानेवारी महिन्यात काय चर्चा करतो? नाही, आता अजून तरी काही नाही त्यावर स्टँड. विद्यार्थी परिषदेने नक्की या विषयांमध्ये आंदोलन केलेलं आहे आणि आपण जेव्हा ऍडमिशन सुरू होतात तेव्हाच हेल्प डेस्क म्हणून आपण अभियान चालवतो. त्यामध्ये काय असतं की विद्यार्थी आपल्याला आपण हेल्पलाईन नंबरही देतो, त्यांनी आमच्याकडे यावं, अप्रोच करावं. ऍडमिशन्स हे नक्की आता गव्हर्नमेंट पोर्टल असतील जे ऍडमिशन गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये, मी गव्हर्नमेंट कॉलेजेस तर म्हणतोय आता की आपल्याला माहिती आहे फीस गव्हर्नमेंट कॉलेजेसची ही गव्हर्नमेंट जे हे असतात नॉर्म्स असतात त्याच्या हिशोबाने असते. तर त्या हिशोबाने अगर ऍडमिशन मिळालं नाही त्यांनी आमच्याकडे अप्रोच करावं. असे विषय जे आमच्याकडे येतात आम्ही नक्की त्या विषयावर विषय मांडतो. कॉलेजमध्ये जाऊनही सांगतो की तुम्ही डोनेशन कशा विषयावर घेताय. जिथे एक्स्ट्रा डोनेशन मागण्यात आले तिथे आंदोलनही केलेलं आहे आपण विद्यार्थी परिषदेने. आत्ताच मुंबई मध्ये विद्यार्थी परिषदेने आठवडाभर आधी आंदोलन केलं की टॉयलेट्स क्लीन नव्हते. या सामान्य विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे. हे आपण फीज भरतो, विद्यार्थी मी कॉलेजमध्ये शिकतो, मी फीज भरतो, पण त्या विद्यार्थ्याला हेच माहित नसतं की टॉयलेट्स असतील, फॅन्स असतील, हे त्याचे राईट्स आहेत. हे त्याचे सगळ्या राईट्स असतात की ते स्वच्छ पाहिजेत, फॅन चालले पाहिजेत, बेंचेस व्यवस्थित पाहिजेत, खिडक्या ज्या आहेत त्या तुटक्या मुटक्या नसाव्या, त्या चांगल्या असाव्या, हे त्यांना माहित नसतं. पण विद्यार्थी परिषदेकडे विषय आला तर नक्की आपण त्या विषयावर आंदोलन करतो आणि आपण त्याच्यावर अप्रोच करून त्यांना जे काही मार्ग असेल ते आपण नक्की सोडून देतो. बोगटे कॉलेजमध्ये गेल्या वर्षी पण बरेच विषय झाले होते, ते आपण नक्की त्यांना कन्सल्ट केले, प्रिन्सिपल पर्यंत आपण विषय पोहोचवले. कदाचित काही वेळ काय होतं की मिसकम्युनिकेशन होतं. विद्यार्थ्याला एखादा मित्र सांगतो, म्हणजे साधारणतः हेच होतं की मित्र सांगतो की हे करावं आणि तू हे भर, तुला करून देतो मी, अशाही काही गोष्टी होतात. तर ते आपण पोहोचवतो प्राध्यापकांपर्यंत, त्या डिपार्टमेंट पर्यंत, ते सोडून देतात. ऍडमिशन्स होतात व्यवस्थित, त्याच्यामध्ये काही अडचण येत नाही. कशी कुठच्या वेळेला आली तर नक्की आमच्याकडे आली तर आम्ही नक्की त्याच्यावर आंदोलन घेऊ. त्याच्यावर पुढे काही स्टेप घ्यायचे असतील तर आम्ही नक्की करू.